नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत अद्याप सुद्धा तिढा कायम आहे। एकीकडे आपणच नाशिकचे पालकमंत्री होतो असं वक्तव्य भाजपच्या गिरीश महाजन यांनी केलंय, तर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, त्यामुळे आमचा आग्रह राहणार असं म्हणत भुजबळांनीही पालकमंत्री पदावर दावा केला। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। साधारण 8-9 महिन्यांपूर्वी महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासूनच तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं सर्वात मोठं टेन्शन होतं ते पालकमंत्री पदाचा तिढा सोडवायचा कसा। हे टेन्शन आता 8-9 महिने उलटले तरी तसंच आहे। रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही कायम आहे। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या इच्छुक आहेत, तर नाशिकमध्ये तब्बल 4 जण दावेदार आहेत। भाजपचे गिरीश महाजन, शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचेच माणिकराव कोकाटे। उशिरा मंत्रीपद मिळाल्यानं पालकमंत्री पदाच्या या रेसमध्ये भुजबळ जरा उशिरा आले, त्यामुळे आधी भुसे विरुद्ध महाजन असा सुरू असलेला वाद आता मुख्यत्वे भुजबळ विरुद्ध महाजन असा सुरू झालाय। नाही, मी असं म्हटलं नाही मी होतोय म्हणून। लोक म्हणत होते मला 3-3दा उल्लेख करतोय पालकमंत्री अजून पालकमंत्री नाही आहे, व्हायचं आहे एवढंच मी म्हटलं। त्यांनी म्हटलं की सगळ्यांनी म्हणजे मी बोर्ड लावले, मी ते बोर्डही काढायला लावले। मी म्हटलं असे बोर्ड लावू नका, आपल्याला या बाबतीत कुठलाही वाद करायचा नाही। उल्लेख करताना सगळ्याच कार्यक्रमात सगळ्यांनी पालकमंत्री म्हणून उल्लेख केला, नाही झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्री म्हटलं, असं नाही आहे। झेंडावंदनाचा हा तात्पुरता अधिकार आम्हाला दिलेला आहे, निर्णय त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील। माझी कुठेही या बाबतीमध्ये रसिकेच नाही। मी कुठे पोस्टर लावा, बॅनर लावा, रस्ता रोको करा, टायर जाळा, मी असं कुठेही काम केलेलं नाही, मला ते करायचं नाही। त्यांनाही होऊ द्या, कोणालाही होऊ द्या, काय आता मला कल्पना नाही, कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होते त्याच्यामध्ये मी काही नसतो। मला असं वाटतं की जसं रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो, तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की 7 आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत, त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा। नेत्यांच्या या दाव्यामध्ये कुणाचा दावा अधिक जोरदार ठरणार आणि पालकमंत्री पदाच्या घोषणेला नेमका कोणता मुहूर्त लाभणार हे आता पाहणं महत्त्वाचं आहे। धुळ्याहून अमोल राजपूतसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।